मी स्वानंद परांजपे, एक रेग्युलर कॉर्पोरेट एम्प्लॉई. रोजची गर्दी, गोंधळ, प्रवास, न संपणारं काम ह्याच्यात माझा पण दिवस जातो. हे करून सुद्धा मला जंगलांसाठी वेळ काढावा लागत नाही, तो वेळ आपोआप होतो. माझं ऑब्जेक्टिव्ह आहे की मला भारतातील सगळे टायगर रिझर्व कव्हर करायचे आणि या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत. हे गाईज, मी स्वानंद परांजपे आणि जंगल प्रथममध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आपण नॉर्मली सफारीजना जेव्हा जातो तेव्हा मॉर्निंग सफारी, आफ्टरनून सफारी करतो. आपल्याला जंगलातले अनेक प्राणी दिसतात, पक्षी दिसतात. पण एक गोष्ट जी नॉर्मली आपल्याला दिसत नाही ते आहेत नॉक्टर्नल ॲनिमल्स. नाईट सफारी डेफिनेटली आहे काही जंगलांमध्ये, बट ती तुम्हाला खूप ठराविक वेळेसाठी असते आणि तुम्हाला फक्त हेडलाईट्समध्ये जे दिसतं तेवढंच बघता येतं. आणि नॉर्मली जीपच्या आवाजात प्राणी पळून पाही जातात. सो आज मी काय करतो आहे, आज मी पुढचे 4 तास या जंगलात पायी घालवणार आहे. ओके, हे मी जंगलाच्या आत नाही जात आहे, खोर फॉरेस्टमध्ये जात नाही आहे, अलाउडच नाही आहे. ज्या प्रॉपर्टीमध्ये मी राहतो आहे, आणि अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत ज्या जंगलाच्याच फ्रिंजेसवर आहेत. सो इकडे अनेक असे रस्ते आहेत, पाऊलवाटी आहेत ज्या जंगलाच्याच आजूबाजूला फिरतात. अशाच एका वाटेवर आज माझ्याबरोबर वेळ घालवा आणि बघा की काय काय तुम्हाला चालता चालता दिसू शकतं. संध्याकाळची वेळ होती आणि उन्हाळा तर म्हणजे विचारूच नका. चालता चालता मी एका नदीच्या पात्राशी आलो. उन्हाळ्यात पाणी तर प्रचंड कमी झालंच आहे, पण तरी इकडे काही पक्षी होते. इग्रेट्स आणि कॉर्मोरंट कॉमनली सगळीकडेच दिसतात. पॉन्ड हेरॉन फॉर एक्झाम्पल, ते पण ऑलमोस्ट नेहमीच दिसत राहतात. कचरा कर दिया लेकिन लोगों ने ना थोड़ा. मैंने कल 2 बॉटल उठाया यहाँ से प्लास्टिक की बॉटल. इकडे एक सापाची कात आहे, पण मला माहित नाही तुम्हाला ती दिसेल का, कारण लोकांनी इथेही एवढ्या सुंदर ठिकाणी घाण करून ठेवली आहे. ही पायवाट जरी साधी सोपी वाटत असेल तरी पुढे गेल्यावर या एका वाटीचे 20 वाटा होतात. आणि त्यामुळेच हॉटेलचाच एक माणूस आपल्याबरोबर आला आहे, मी इकडे हरवून जाऊ नये म्हणून. प्राण्यांना ट्रॅक करायचं असेल तर त्यांचे पगमार्क्स, हुफमार्क्स हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा सफारीत बसला असाल नक्कीच तुम्हाला तुमच्या गाईडनी दाखवले असतील. हे बघा, टायगरचे पगमार्क्स. आता हे पगमार्क्स जुने आहेत, नवीन आहेत, हे ओळखायचं कसं? जंगलात चालत जाताना ही सगळी माहिती आपल्याला मिळते. इकडे काही पंजे जरी जुने असतील टायगरचे, तरी हे जे तुम्हाला दिसत आहेत हे नक्कीच 12 तास आधीचे आहेत. जंगलात जाताना अजून एक गोष्ट जी तुम्हाला दिसू शकते ती म्हणजे प्राण्यांची हाडं. हे एका हरणाच्या पायातलं हाड आहे आणि हा त्याचा जबडा. प्राण्यांची शिकार झाल्याचे असे अनेक पुरावे तुम्हाला जंगलात नक्कीच सापडतात. जशी जशी संध्याकाळ झाली अनेक पक्षी मला दिसू लागले. या पक्ष्यांपैकी जर तुम्हाला कुठले ओळखू येत नसतील तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण आपण हेच पक्षी इतर जंगलांच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच बघितलेत. सूर्यास्त कधी झाला हे मला कळलंच नाही. जंगलातील काळोख आणि शांतता ही अविस्मरणीय आहे. आता फक्त अर्धा तास जंगलात घालवून परत हॉटेलला जायचं हा माझा प्लॅन होता. आणि या अर्ध्या तासात मला अनेक सुंदर दृश्य या जंगलात दिसले, जसं की हा वूड मॉटल डाऊल. माझ्या टॉर्चच्या प्रकाशात हा अतिशय सुंदर दिसत होता. या घुबडासोबतच मला हे वाईल्ड हेअर आणि एक पॉइझनस क्रेटही दिसला. आणि रात्री जंगलात मी बघितलेलं बेस्ट सायटिंग या जंगल कॅटचं. जंगल कॅट हा एक एक्स्ट्रीमली रेअर ॲनिमल आहे. हा दिसत नाही आणि दिसला तरी ह्याला रात्री कॅप्चर करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे.
ही होती माझी एक जंगलातली इव्हनिंग आणि नाईट ट्रेल. या ट्रेलमध्ये एवढं काही दिसेल हे मला अजिबात वाटलं नव्हतं. दरवेळेला आपल्याला अनेक नवीन प्राणी, अनेक नवीन पक्षी हे दिसत राहतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा जंगल प्रथम.